लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि कर्तव्यदक्ष प्रशासन जेव्हा जनहितासाठी एकत्र येतात तेव्हा कायद्याचे राज्य कसे प्रस्थापित होते याचा एक आदर्श वस्तुपाठ रायगडच्या तळा तालुक्यात पाहायला मिळाला आहे. मौजे वांजळोशी आणि चरई बुद्रुक भागात आविष्कार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शासनाच्या अटी शर्थी धाब्यावर बसवून जो पर्यावरणाचा ऱ्हास आणि अवैध जांभा दगड उत्खननाचा गंभीर प्रकार सुरू होता त्याला विस्टा न्यूज मराठीच्या संपादिका देवयानी मोरे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीनंतर प्रशासनाने पूर्णपणे खिळवून टाकले आहे. विस्टा न्यूजने पुराव्यांसह दिलेल्या पत्रानंतर तळा तालुक्यात वर्षानुवर्षे चालणारे हे अवैध उत्खननाचे साम्राज्य आता विस्टा न्यूजच्या पुढाकाराने पूर्णपणे इतिहास जमा झाले असून तालुक्यातील सर्वच वादग्रस्त खाणींना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान तळा तालुक्याच्या तहसीलदार स्वाती पाटील मॅडम यांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून अत्यंत कौतुकास्पद आणि कायदेशीर भूमिका घेतली. त्यांनी तत्काळ आदेश जारी करत प्रांत कार्यालयाशी समन्वय साधला आणि जमिनीवर प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी महसूल विभागाची 2 विशेष पथके तैनात केले. तहसीलदार मॅडमच्या या संवेदनशील आणि धडक भूमिकेमुळेच आज स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाचा हा आदेश केवळ कागदावर राहू न देता कडक उन्हात प्रत्यक्ष जमिनीवर उतरून ज्या अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. कासेखोल हद्दीमध्ये असणाऱ्या खाणींवर प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती नियंत्रणात आणणारे मंडळ अधिकारी समीरा खाडे आणि तलाठी नागरे तसेच वांजळोशी परिसरातील अत्यंत संवेदनशील भागात जाऊन कायद्याचा धाक दाखवणारे मंडळ अधिकारी किशोर मालुसरे आणि तलाठी विशाल वाघमारे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि तत्परतेने या 7 खाणी सील करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. महसूल विभागाच्या या सर्वच अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्याला प्राधान्य देऊन दाखवलेली ही तत्परता प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे. परंतु तळा तालुक्यातील सर्व खाणी बंद करून हे प्रकरण संपलेले नाही, तर आता यापुढील मुख्य कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. आविष्कार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर सुशील नारायण कौशिक आणि त्यांच्या भागीदारांनी टाउनशिप आणि पर्यटन विकासाच्या नावाखाली शासनाकडून विशेष सवलती मिळवल्या आणि नंतर त्यात शासनाची दिशाभूल करून हा भूखंड बेकायदेशीर उपकराराद्वारे तिसऱ्याच व्यक्तींना जांभा दगड खोदण्यासाठी सुपूर्त केला. हा सरळ शासकीय तिजोरीवर मारलेला दरोडा आणि महसूल नियमांचा भंग आहे. त्यामुळे तळा महसूल विभागाने ज्या ताकदीने खाणी सील केल्या आहेत त्याच सिंहगर्जनेने आता आविष्कार रियालिटीच्या या महाफसवणुकीचा पूर्ण हिशोब चुकता करण्यासाठी पुढील कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. या कंपनीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. आतापर्यंत झालेल्या बेकायदेशीर उत्खननाचा पंचनामा करून बाजारभावाच्या 5 ते 10 पट दंडात्मक वसुली थेट कंपनीकडून केली जावी आणि शासनाची फसवणूक करणारी ही कंपनी कायमची ब्लॅकलिस्ट करून त्यांची जमीन शासकीय नियमांनुसार सरकार जमा करण्यात यावी. तहसीलदार स्वाती पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कार्यक्षम पथकाने आता यापुढील कारवाईचा जोर असाच कायम ठेवावा, जेणेकरून भविष्यात कोणतीही मोठी कंपनी रायगडच्या मातीशी आणि शासनाच्या नियमांशी खेळण्याची हिंमत करणार नाही. विस्टा न्यूज या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेवर आणि पुढील कारवाईवर आपली करडी नजर ठेवून आहे. जनतेचा बुलंद आणि निर्भीड आवाज, विस्टा न्यूज मराठी. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.